हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धा युग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये एक अतिशय महत्त्वाचा अपडेट घेऊन आलेलो आहोत। आरोग्य भरतीबाबत जी अतिरिक्त निवड व प्रतीक्षा सूची आहे तिच्याबाबत हा अपडेट आहे। खूप जणांनी कमेंट केली होती की या जिल्हा परिषदेचे तुम्ही अपडेट घ्या वगैरे वगैरे, तर ते अपडेट घेण्याची प्रोसेस चालू आहे आणि त्याचा रिझल्ट आपल्याला आज पाहायला मिळाला आहे। जिल्हा परिषदेचा अतिरिक्त व निवड सूची, अतिरिक्त प्रतीक्षा व निवड सूचीचा अपडेट आलेला आहे आणि बाकीच्या जिल्हा परिषदेचा सुद्धा अपडेट घेण्याची कार्यवाही चालू आहे। त्याबाबत काही जर अपडेट आला तर तुम्हाला लगेच कळवण्यात येईल। त्यामुळे आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा। हे पहा, जिल्हा परिषद सांगली जिल्हा परिषदेचा हा अपडेट आहे। 14 ऑगस्टलाच बघा लिस्ट आलेली आहे। आरोग्य सेवक पुरुष 40% अतिरिक्त निवड व प्रतीक्षा सूची, आरोग्य सेवक महिला अतिरिक्त निवड व प्रतीक्षा सूची, कंत्राटी ग्रामसेवक अतिरिक्त निवड व प्रतीक्षा सूची, कनिष्ठ अभियंता आहे, कनिष्ठ सहाय्यक आहे वगैरे वगैरे, एवढ्या अतिरिक्त निवड व प्रतीक्षा सूची आलेल्या आहेत। ही पहा, आरोग्य सेवक महिलाची अतिरिक्त निवड व प्रतीक्षा सूची आहे। एकूण जाहिरातीत पदे दिली होती बघा 366 आणि याच्यामध्ये बघा 11 अतिरिक्त उमेदवारांची निवड करण्यात आलेली आहे आणि यामध्ये बघा प्रतीक्षा सूचीमध्ये एकही कॅन्डिडेट नाही। आता GNM ची जी कोर्ट केस आहे तिचा अपडेट काय आहे ते आपण लवकरच पाहूया। त्या अनुषंगानेच या अतिरिक्त निवड सूच्या व प्रतीक्षा सूच्या येत आहेत। तर कोर्ट केस बाबत खूप जणांनी कमेंट केलेलं आहे, त्यावर एक व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येईल। फक्त जर हे GNM ची जी कोर्ट केस होती तिचा कोर्ट केस नंबर कोणाला जर माहीत असेल तर त्यांनी कमेंट करून मला सांगा। आणि ही बघा, आरोग्य सेवक पुरुष 40% ची एक लिस्ट आहे। एकूण जाहिरातीत 17 पदे होती बघा। अतिरिक्त निवड सूचीमध्ये एक नाव आहे आणि अतिरिक्त प्रतीक्षा सूचीमध्ये 2 नावे आहेत। तर अशा प्रकारे ज्यांचं नाव अतिरिक्त निवड किंवा प्रतीक्षा सूचीमध्ये आलेलं आहे त्यांचं अभिनंदन। जर तुम्हाला काही अडचणी असेल, तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता। आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल। ऑल द बेस्ट, थँक यू।